विचार करून खेळलो व्यवस्थित तर खेळायला योग्य की. थँक्यू अमित अँड वन्स अगेन तुझं खूप खूप अभिनंदन. तर अमित यांना हेच आपल्याला सांगितलं की कालचा दिवस जरी माझा नसला तरी आजचा दिवस माझा आहे. प्रत्येक दिवस वेगळा असतो. काल त्यांचा संघ त्यांच्यामुळे हरला होता परंतु आज त्यांचा संघ त्याच्यामुळे जिंकलेला आहे. हॅलो हॅलो. तर आपण पुन्हा एकदा नवीन सामन्याकडे जाणार आहोत. नवीन सामन्यासाठी आमचे साथी समालोचक इम्रान बुखारी यांचा आवाज आपण मायक्रोफोन वरती ऐकणार आहात. धन्यवाद. कृपया प्रेक्षकांना विनंती असेल, रस्त्यावरती एक 31-32 फोर व्हीलर आहे, कृपया ती पार्किंग झोन मध्ये लावायची, सहकार्य करायचं आहे. सर्व खेळाडूंना त्रास होतोय तर जरा सहकार्य करायचं आहे. गाडी नंबर 31-32 फोर व्हीलर. धन्यवाद. सर्वप्रथम आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचा पुन्हा एकदा सोनार सिद्ध चषक 2022 पर्व 5वे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. हॅलो. स्ट्राइक वरती फलंदाज दीपक, नॉन स्ट्राइकला संदीप मुंडे, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित शिंदे. अष्टमी संघाकडून पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर झालेला, पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू, वाईट चेंडू. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. पंचांवर कोणी दबाव प्रेशर टाकायचं नाही, सहकार्य करायचं. आणि सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती असेल आपण मास्कचा वापर करायचा आहे मित्रांनो. पुन्हा एकदा रोहित शिंदे आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. दीपक साठी यावेळेला पुन्हा सरसवून मारण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहतो. यष्टी रक्षक सागर बोर्डपड चेंडूला गॅदर करतोय. कोणती धाव घेतली जात नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती बिनबाद एक. पहिलं षटक पॉवर प्लेचा प्रगती पथावरती असताना गोलंदाजी मार्कवर आयकॉन गोलंदाज रोहित शिंदे. दर्या किनारा अष्टमी संघाकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा चेंडू हवेत. फ्लाय स्लिपला चेंडू खाली. नाणी क्षेत्ररक्षक तोवर मात्र 2 धावा अर्जित केल्या जातात. धावसंख्या 2 निवार. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या वधारते. धावसंख्या होते ती बिनबाद 3. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित शिंदे पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. सामोरा जाईल तो पुगाव संघाचा फलंदाज दीपक. एक नावाजलेला धडाकेबाज फलंदाज. यावेळेला मात्र सामोरा जाईल तो रोहितच्या गोलंदाजीचा. यावेळेला पदतालिकेचा वापर जरूर केला होता. अपील करतात. अपील मध्ये पाहूया. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज सेव्ह आहे. एक बाईच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. पंच संकेतजी ढोले सर आम्हाला सांगतायत लेग बाईच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती बिनबाद 4. पुन्हा एकदा रोहित शिंदे आपल्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. सामोरं जाईल तो संदीप मुंडे. 360 डिग्री फलंदाजी करणारा खेळाडू. यावेळेला मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आबी गुडेकर आणि फलंदाज बाद. पहिला ब्रेक थ्रू देतोय गोलंदाज रोहित शिंदे आपल्या संघासाठी. सुरेख झेल टिपतोय तो आयकॉन खेळाडू अभि गुडेकर. दर्या किनारा अष्टमी संघाला पहिला गडी प्राप्त करण्यामध्ये यशस्वी होणारा गोलंदाज रोहित शिंदे. धावसंख्या स्थिर आहे. 1-5-4. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोहित शिंदे आपल्या षटकातील 5वा चेंडू. नवीन फलंदाज वैभव तलकर. स्ट्राइकला नॉन स्ट्राइकला दीपक तलकर. पुन्हा एकदा पहिल्या पॉवर प्ले षटकातील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित शिंदे आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. सामोरं जाईल तो फलंदाज डावखुरा फलंदाज
डावखुरा फलंदाज वैभव तळकर. पुन्हा एकदा रोहित शिंदे आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला सुरेख पद्धतीचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू, चेंडू जातोय सरळ सागर बोबड एसटी रक्षकाच्या हातामध्ये. कोणती धाव घेतली जात नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे 1-4. सुरेख गोलंदाजी रोहित शिंदे आपल्या षटकासाठी शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सामोरा जाईल तो डावखुरा फलंदाज वैभव तळकर. यावेळेला पुन्हा वेगवान पद्धतीचा चेंडू सरळ एसटी रक्षक सागर बोबडच्या हातामध्ये. कोणती धाव घेतली जात नाहीये. सुरेख षटक टाकतो तो गोलंदाज रोहित शिंदे. पहिलं षटक संपतो एका षटकाच्या समाप्तीनंतर. बिन 1-4. काहीस जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी होतो तो दर्या किनारा अष्टमी संघ पुगाव संघाला. आपल्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोहित शिंदेने खूप सुरेख गोलंदाजी केली. काहीशी कंजूसची गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं, अशा प्रकारची गोलंदाजी मध्ये एक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला, मात्र 4 धावा खर्च केल्या असा गोलंदाज रोहित शिंदे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज आकाश. हा एक आयकॉन खेळाडू, विरजोली संघातून नेतृत्व करणारा. आज मात्र दर्या किनारा अष्टमी संघामध्ये आकाश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. दुसरं षटक पॉवर प्लेचं घेऊन येतोय आकाश, एक आयकॉन गोलंदाज. सामोरा जाईल तो फलंदाज पुगाव संघाकडून दीपक. 5 षटकांचा होणारा सामना सोनार सीता चषक 2022. या वेळेला हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू पॉइंटच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. तेथे क्षेत्ररक्षक अभि गुडेकर जोवर फेकी करतोय लेग बाईच्या स्वरूपात. 1 धाव ते पंच सांगतायत. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती 1-5. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आकाश, एक आयकॉन गोलंदाज आपल्या संघाकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. सामोरा जाईल तो फलंदाज वैभव तळकर, एक डावखुरा फलंदाज पुगाव संघाकडून. सर्वप्रथम दर्या किनारा अष्टमी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय पुगाव संघाला. यावेळेला मात्र आकाश आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज, मात्र जोरकस फटका मारण्याच्या बेतामध्ये फलंदाजाला बीट करतोय गोलंदाज. मात्र बाईच्या स्वरूपात 1 धाव घेतली जाते. खराब थ्रो. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 1-6. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर आकाश, एक आयकॉन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुन्हा सामोरा जाईल तो सलामीवीर फलंदाज दीपक तळकर पुगाव संघाकडून फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा आकाश आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पदतालिकेचा वापर. टॉप एज लागतोय. चेंडू सरळ एसटी रक्षक सागर बोबड याच्या हातामध्ये. दुसरा धक्का पुगाव संघाला. डीजेला संधी. नवीन फलंदाज येतोय तो यश अमृतकर. पुढे गोलंदाजी करतोय तो अष्टमी संघ. यावेळेला काहीस झकडून ठेवतोय विपक्ष संघ पुगाव संघाला. काहीस जोरकस फटके मारण्यामध्ये अयशस्वी होतो तो पुगाव संघ. नवीन फलंदाज यश अमृतकर. पाहूया त्याच्यावरती विश्वास दाखवलाय पुगाव संघाच्या कर्णधाराने. कशा प्रकारे फलंदाजी करेल, किती धावा बनवण्यामध्ये यशस्वी होणार हा नवीन फलंदाज यश अमृतकर, की त्याला रोखण्यामध्ये यशस्वी होईल तो गोलंदाज आकाश. यावेळेला सुरेख पद्धतीचा चेंडू गुडल्या स्पॉट वर चेंडू टप्पा होतोय. उचली घेतोय सर एसटी रक्षकाचा वेध घेतोय एसटी रक्षक सागर बोबड. आपला काम पूर्णपणे
पार पाडतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 2-5-6. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर आयकॉन गोलंदाज आकाश आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. सामोरा जाईल तो यश अमृतकर. यावेळेला सरळ बॅटिंग खेळतो. चेंडू जातो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नादिर मिटकर चेंडू खाली जोवर थ्रो करतोय. सुरेख थ्रो. एका धावावर समाधान. धावसंख्येत 1 निवार. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या वधारते. धावसंख्या होते ती 2-5-7. दुसरं षटक मार्गस्थ असताना या षटकातील अखेरचा एक चेंडू येणं बाकी. फलंदाज यश अमृतकर आणि दीपक वैभव तलकर याच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. दुसऱ्या षटकातील अखेरचा एक चेंडू येणं बाकी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काहीशी कंजूसी गोलंदाजी करतोय तो दर्या किनारा अष्टमी संघ. काहीसे जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर. यावेळेला चेंडू हवे. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. बक्षीव आणि फलंदाज बाद. डीजे ला संधी. थँक्यू डीजे. दर्या किनारा अष्टमीचा एक सुप्रसिद्ध असा डायलॉग. बक्षीव आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का बसतोय तो पुगाव संघाला. काहीसे जकडून ठेवतोय तो दर्या किनारा अष्टमी संघ. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2-7. 3-7. पहिल्या षटकामध्ये रोहित शिंदेने 4 धावा खर्च केल्या होत्या. 1 फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला होता. तदनंतर आकाश याने दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कंजूसी गोलंदाजी केली आणि 3 धावा खर्च करून 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज तुषार धुपकर. पाहूया आता या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल तो पुगाव संघ. थोडासा बॅकफूट वर आणून ठेवतो तो अष्टमी संघ. यावेळेला पुगाव संघाला गोलंदाजी मार्कवर मयूर दांडेकर. एक एक्सपिरियन्स गोलंदाज. 20-25 वर्षाचा अनुभव ज्याच्याकडे आहे असा हा गोलंदाज मयूर दांडेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामोरं जाईल तो फलंदाज तुषार धुपकर. नॉन स्ट्राईकला येतो यश अमृतकर. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्कवर एक सिनियर गोलंदाज मयूर दांडेकर वरती प्रहार. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तद्वर मारता थ्रो करतो. 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत 1 निवार. धावसंख्या पुढे सरकते. 3-8. पहिल्या चेंडूवरती फलंदाज तुषार धुपकर आपले इरादे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र क्षेत्ररक्षक योगेश त्याला रोखतोय. एका धावेवर समाधान मानतोय. पुन्हा एकदा मयूर आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सामोरं जाईल तो फलंदाज यश अमृतकर. आता मात्र यश अमृतकर वरती पूर्ण विश्वास दाखवलाय पुगाव संघाने. कशा प्रकारे खेळी करणार, कशावरती प्रहार करणार. यावेळी लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली रोहित शिंदे. तोवर मात्र 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत 1 निवार. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते त्यांची गुणलेखक उमेश आम्हाला सांगतायत 3-9. तिसरं षटक मार्गस्थ असताना काहीसे जकडून ठेवतोय दर्या किनारा अष्टमी संघ या स्पर्धेमध्ये पुगाव संघाला. पुन्हा एकदा मयूर दांडेकर आपल्या षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंच संकेजी ढोले यांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत 1 निवार. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या वधारते. धावसंख्या होते ते 3-10. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर मयूर. या वेळेला पुन्हा एकदा अनोख्या स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये आणि मात्र फलंदाज बाद. डीजे ला संधी. थँक्यू डीजे. यावेळेला मात्र आकाश चेंडू फेकतो सरळ सागरच्या हातामध्ये आणि सागर कोणती चूक करत नाहीये. फलंदाज यश अमृतकर रनआउटच्या स्वरूपात दुर्दैवरित्या बाद होतोय आणि 4था धक्का बसतोय तो पुगाव संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय.
विवेक धुपकर. पाहूया पुगाव संघ थोडासा बॅकफूट वर जातोय. आता मात्र या दोन्ही खेळाडूंना आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडू येणं बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सन्माननीय भाऊजी ठमके साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठापाशी यायचं. आपला सुद्धा सोनार सिद्ध चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सन्माननीय भाऊ ठमके साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठापाशी यायचंय. आपला सुद्धा सहर्ष स्वागत. यावेळेला मिड ऑफच्या दिशेने खेळलेला चेंडू फलंदाज विवेक धुपकर. 2 धावा अर्जित केले जातात. धावसंख्येत 2 वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या वधारते. धावसंख्या होते ती 4-13. या षटकातील तिसऱ्या षटकातील अखेरचा 1 चेंडू येणं बाकी. सुरेख गोलंदाजी करतोय तो दर्या किनारा अष्टमी संघ. तिन्ही गोलंदाज यशस्वी गोलंदाजी करत असताना या षटकातील अखेरचा चेंडू मयूर दांडेकर. सामोरा जाईल तो फलंदाज विवेक धुपकर. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू खाली योगेश आणि चेंडू सीमा पार. षटकार. डीजेला संधी. थँक्यू डीजे. मित्रांनो, रोहा तालुक्यामध्ये ज्याला आयकॉन असं म्हटलं जातं, ज्याचा सत्कार सुद्धा केला गेला होता पोपळगडच्या याच्यामध्ये, ते स्कोर झाला. धावसंख्या आहे ती 19. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19-4-19. भावेश ठमके आयकॉन याला मानलं जातं. त्यांचे वडील इथे उपस्थित झाले. त्यांचा मी सोनार सिद्ध चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. ज्याने धाटाव गावचा नाव मशहूर केलाय असा आयकॉन खेळाडू भावेश ठमके यांचे वडील सन्माननीय भाऊ ठमके यांचा सत्कार होतोय. या स्पर्धेचे घटक आयोजक सन्माननीय सतीजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते. जातोय मित्र पुन्हा मैदानाकडे. स्ट्राईकला येतो तुषार. गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं. सांघिक 14 षटक. गोलंदाज आकाश. यावेळेला आकाशचा चेंडू. चेंडू खाली मयूर दांडेकर. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. डीजेला संधी. बक्षीव. थँक्यू डीजे. या वेळेला मात्र आयकॉन गोलंदाज आकाश. वैयक्तिक दुसरं. सांघिक 14 षटक घेऊन होतं. पहिल्या चेंडूवरती फलंदाज तुषारला तंबूचा रास्ता दाखवतोय. नवीन फलंदाज हर्षल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 5-19. काहीच जखडून ठेवतोय दर्या किनारा अष्टमी संघ या स्पर्धेमध्ये पुगाव संघाला. आणि सर्व श्रेय जातोय तो गोलंदाज रोहित शिंदे असतील, आकाश असतील, मयूर असतील. काहीच कंजूसी गोलंदाजी करतोय दर्या किनारा अष्टमी संघ आणि काहीच जखडून ठेवतोय तो पुगाव संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश आपल्या गोलंदाजी मार्कवर हर्षल साठी. यावेळेला हर्षल पुन्हा एकदा एक जोरकस फटका मारतोय. चेंडू जातोय शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडू खाली स्वतः आकाश जोवर थ्रो करतोय तोवर मात्र 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत 1 निवार. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 5-20. 14 षटक मार्गस्थ असताना काहीच जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय दर्या किनारा अष्टमी संघ पुगाव संघाला. आता मात्र दोन्ही फलंदाजांना विवेक धुपकर आणि हर्षल याला आपले इरादे स्पष्ट करावे लागतील. कारण या वेळेला 5 षटकांचा होणारा सामना एक सामंजस्य स्कोर उभा करावा लागेल या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आकाश. यावेळेला सुरेख चेंडू गुडलेन स्पॉट वर उचली घेतोय. चेंडू सरळ यष्टी रक्षक सागर बोबड याचा वेध घेतोय. कोणती धाव घेतली जात नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 14 षटक प्रगती पथावरती असताना 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू येणं बाकी. आकाश आपल्या षटकातील 4था चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाज विवेक साठी. यावेळेला आडव्या बॅटीने केलेला चेंडू. चेंडू खाली आकाश.
जोवर मात्र थ्रो करतोय तोवर मात्र 2 धावा अर्जित केल्या जातात. धावसंख्येत 2 नि वाढ. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 5-22. चौथं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडू झाले. अजूनही 5वा चेंडू येणं बाकी. स्ट्राईकला तो फलंदाज विवेक काहीच आपल्या संघासाठी धावांची धडपड करतोय. मात्र आकाश आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सामोरा जाईल तो विवेक. यावेळेला उंचावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली. यष्टी रक्षक सागर बोबड. मात्र चेंडू जोवर टप्पा पडतो तोवर मात्र 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत 1 नि वाढ. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 5-23. चौथं षटक मार्गस्थ असताना चौथ्या षटकातील अखेरचा 1 चेंडू येणं बाकी. भुगाव संघाला मात्र काहीच जखडून ठेवतोय. एक षटकार वगळता सर्व फलंदाजांनी थोडासा नाराज केलाय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या येते 23. चौथ्या षटकातील अखेरचा चेंडू. सामोरा जाईल तो फलंदाज हर्षल. यावेळेला पदतालिकेचा वापर जरूर केला होता. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक मात्र संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 5-23. ऐकूया थोडासा सुमधुर डीजे. थँक्यू डीजे. तसेच या स्पर्धेचा 3रा दिवस आणि पहिल्या फेरीमधला शेवटचा अंतिम सामना असेल. मोरेआली विपक्ष खांब या दोन्ही संघांना माझी विनंती असेल आपण टॉस साठी यायचा आहे. पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना मोरेआली विपक्ष खांब या दोन्ही संघांना माझी विनंती असेल आपण टॉस साठी यायचा आहे. भाईजान धन्यवाद उमेशजी. तर यावेळेला शेवटचा हाणामारीचा षटक घेऊन येतो गोलंदाज अभि गुडेकर. फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं तो गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लेग कट होतोय. सरळ शिक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगत आम्ही पहिलाच म्हटलं होतं. स्लॉगोर हाणामारीच्या षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज अभि गुडेकर. निर्धाव चेंडूची सांगता. 5वा षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या स्थिर. धावसंख्या येते 5-23. अभि गुडेकर आपल्या षटकातील 2रा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. सामोरा जाईल तो फलंदाज विवेक धुपकर. आता मात्र विवेक धुपकरला आपल्या फलंदाजीच्या जोरावरती बडे शॉट लावावे लागतील. यावेळेला पुन्हा फ्लाय स्लिप मध्ये गली क्षेत्रामध्ये मयूर दांडेकर आणि कोणती चुकी करत नाही. बक्षीव डीजेला संधी. फलंदाज बाद. नवीन फलंदाज नंदू सर. नंदू लोखंडे सबका बंधू हमारे प्यारे. पाहूया यावेळेला मात्र नंदू लोखंडे सर कशा प्रकारे फलंदाजी करणार. 7 स्टार आंबेवाडी संघाचे हे फलंदाज आज मात्र पुगाव संघाकडून नेतृत्व करतायत. आता मात्र 6 फलंदाज बाद झाले. धावसंख्या येते 23. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. गोलंदाजी मार्कवर अभि गुडेकर. सामोरं जातील ते नंदू सर. मोरेआली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. त्यांच्या समवेत विपक्ष खांब संघ याला विनंती असेल. खांब संघ सुद्धा इथे उपस्थित आहे. यावेळेला बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र तिन्ही क्षेत्ररक्षक यष्टी रक्षक गली आणि चेंडू जाते लॉंग स्टॉप सीमारेखा बाहेर. संजीवनी चौकार. डीजेला संधी. थँक्यू डीजे. यावेळेला मात्र संजीवनी चौकार मिळतोय पुगाव संघाला. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 27. 6 बाद 27. अभि आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला नंदू सरांनी खेळलेला चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक राजू वाघमारे. तोवर मात्र 1 धाव अर्जित केली जाते. सुरेख थ्रो
सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 28. 6 बाद 28. पाचवा षटक प्रगती पथावरती असताना पाचवा चेंडू. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू टाटावतोय. चेंडू खाली योगेश. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार. डीजेला संधी. उमेशजी हा असा चौकार होता की पुगावला जाऊन यायचा, नाश्ता करायचा, तोवर मात्र त्याला वेल होती फलंदाज हर्षल याला आणि लॉंग लेगच्या दिशेने टटावलेला हा चौकार. धावसंख्येत 4 निवाड धावसंख्या होते ती 32. शेवटचा चेंडू. यावेळेला मात्र उंचावर मारतो. चेंडू जातोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नादिर मिटकर. तोवर मात्र 2 धावा अर्जित केल्या जातात. धावसंख्येत 2 निवाड धावसंख्या होते ती 6 बाद 34. आणि जिंकण्यासाठी निर्धारित 30 चेंडू 35 धावांची गरज दर्या किनारा अष्टमी संघाला. पाहूया या 35 धावा कशा बरे रोखण्यामध्ये यशस्वी होणार पुगाव संघ की त्याच्यावरती प्रहार करणार. हॅलो दर्या किनारा अष्टमी संघ. हॅलो तर आपण पाहिलं तर चालू आहे तो म्हणजे दर्या किनारा अष्टमी आणि विपक्ष आहे पुई संघ. थोडंसं नाराज केलं फलंदाजी करत असताना, परंतु आपण पाहिलं तर थेंबे थेंबे तळे साचे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर त्यांनी 34 धावा इथे बनवल्यात आणि 35 धावांचं आव्हान एक असणार आहे तो दर्या किनारा अष्टमी संघासमोर. तर चांगली गोलंदाजी 35 आव्हान सुद्धा एक तगड आव्हान होऊ शकतो दर्या किनारा अष्टमी संघासमोर असं पण म्हणूया. आणि आता आपण मान्यवरांना इथे विनंती करणार आहोत. थमके भाऊ आणि संकेतजी रोहा ग्रामीण आशिषचे अध्यक्ष संकेतजी देशमुख आणि सूर्यकांतजी मोरे यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या 2 संघ जे प्रवीणजी मालुसरे आपण सुद्धा यायचं आहे. प्रवीणजी मालुसरे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर मोरे आली आणि खाम हा शेवटचा अंतिम सामना असेल. सर्वप्रथम आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ते सन्मान चिन्ह देऊन, कारण आपण या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहोत त्याचाच एक सन्मान चिन्ह आपण दिला जातोय. सोनारसिद्ध चषक 2022 या स्पर्धेचं आज 3रा दिवस. तर सन्मान चिन्ह स्वीकारता येतो म्हणजे मोरे आली संघाचा कर्णधार. हा दोन्ही संघाच्या संघाने देऊ म्हणजे लगेच फोटो सुद्धा होईल, वेळ थोडा वाचेल. आमचे कॅमेरामन थोडा इकडे लक्ष, कारण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहते ते इथे सन्मान चिन्ह दिलं जातोय. 2 संघ आपण पाहते तर मोरे आली वर्सेस खाम असा सामना असेल. तर टच करून घ्या लगेच आपण टच करून घ्या. कॉल असेल तर मोरे आली संघाचा कॉल असेल. मोरे आली संघ आपण पाहते इथे त्यांचा कॉल असणार आहे. आणि टच नक्कीच आपण पाहतोय तर टच जिंकते तो मोरे अली संघ. 5 षटकांचा सामना आहे. 2 पारवी षटक कंपल्सरी चेसिंग असणार आहे. टच आपण जिंकलेला आहे. सर्वप्रथम काय घेणार फिल्डिंग घेऊ. तर आपण फिल्डिंग स्वीकारलेलं. तर असे कोणत्या किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल तुम्हाला समोरच्या संघाचा? 50 पर्यंत चेस करू शकतो. बॅट्समन चांगले आहेत. तर नक्कीच खाम संघ एक चांगला संघ आहे, चांगले गोलंदाज आहे. तर असे कोणते गोलंदाज आहेत तुमच्याकडे की ते तुम्हाला कमीत कमी धावा रोखण्यात तुमचा प्रयत्न असेल त्यांचा? 4 बॉलर चांगले आहेत. विजय आहे, सायरस आहे, तनू आहे, भाऊ शरर आहे. तर नक्कीच भाऊ शालरकर नक्कीच खूप साऱ्या अपेक्षा आहेत, कारण मोठ्या मॅच आहेत. भाऊ नक्कीच चमकेल यात मात्र, कारण आपण पाहतो निवी संघ विनिकेम संघासोबत थोडंसं नाराज केलं होतं भाऊने, पण तो पुन्हा एकदा घरच्या संघासाठी नक्कीच तो काहीतरी करेल. खूप साऱ्या अपेक्षा आहेत. तर नक्कीच आपण 40 ते 50 धावांचा तुमचा नक्की रोखण्याचा प्रयत्न असेल तर तुम्हाला शुभे असणार आहेत. तर नक्की तुमच्या विरुद्ध टॉस झालाय. आता मात्र इथे तुम्हाला सर्वप्रथम फलंदाजी करायची असेल. समोरचा संघ मोरेले राव संघ सुद्धा आपल्याला माहिती आहे या विभागामधील एक नामवंत संघ आहे. आणि त्याचप्रमाणे आपण म्हणतो कोलाड विभागामधील खाम संघ सुद्धा एक नामवंत संघ. यात मात्र कोणती शंका नाही. मोठी स्पर्धा आहे, प्रेशर जर असेल तर काय रणनीती असेल, किती टार्गेट असेल तुमचा या संघासमोर? आम्ही जरी टॉस जिंकला असता तरी आम्ही पण फलंदाजी घेतली असती. आमची स्ट्रॅटेजी होती त्याप्रमाणे आम्हाला निर्णय भेटलेला आहे. 50 ते 55 धावांचा आमचा टार्गेट असेल, कारण बॉलिंग आमची स्ट्रेंथ आहे. सो 50 ते 50 धावा 55 धावा आम्ही बनवल्या तर 30 ते 35 मध्ये आम्ही त्याला रोखण्याचा प्रयत्न करू शकतो.
असे कोणते फलंदाज आहेत की त्याच्यावर तू विश्वास ठेवू शकतोस की हे 50+ करण्यासाठी त्यांचा एक योगदान असू शकतो? सगळे आमच्या गावातलेच आहेत, गावातलेच मुलं आहेत सगळे आम्ही खेळणार आहे. सो रोहन आहे, बंटी आहे, प्रज्योत आहे, असे आमच्या गावातलेच सगळे खेळाडू आहेत आणि त्यांच्या बलबुद्यावर आम्ही 50 ते 55 धावा बनवू. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. मॅच चालू आहे आणि आपण पाहिलं तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय खऱ्या अर्थाने आपण मोरे आणि संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे. इथे मात्र 35 धावांचा पाठलाग करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र इथे चौकार आलाय. तो पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज किया बल्लेबाज सागर बोबड़ ने. जीतने के लिए 30 गेंदे 35 रनों की जरूरत. गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज नंदू लोखंडे सर और पहली गेंद के ऊपर आगाज करते हुए बल्लेबाज सागर बोबड़. तो फिर से एक बार नंदू सर गेंदबाजी करेंगे. अपनी ओर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार. एक छवि की सहायता से खेलते हुए बल्लेबाज सागर के लिए. पर इस बार देखिए एक तुम्हारी तो एक हमारी. यहां पर पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज किया था, उसके बाद रोक लिया गेंदबाज नंदू लोखंडे सर ने. तर धन्यवाद भाईजान. आपण पाहते तर इथे 35 धावांचा पाठलाग केला जातो. पहिल्या चेंडूवर आपण पाहते सुरुवात मात्र केली 4 या धावसंख्येने सागर बोबडने. पण तो दुसरा चेंडू सुसाट, तिसरा चेंडू त्याच्यापेक्षा सुद्धा रंपट आणि सुसाट टाकलेला आहे. तो नंदूला माहिती आहे आज आपण आयकॉन आहोत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नंदूची गोलंदाजी भाईजान पाहिलेली आहे. जिथे मैत्री चषकामध्ये अग्री बॉयज आणि यांचा सामना रंगला होता. 21 धावांचं आव्हान होतं, एक छोटं आव्हान होतं, परंतु काय मॅच झाली होती. तब्बल याने 5 विकेट घेतल्या होत्या. ही गोलंदाजी मात्र इथे नंदू लोखंडेला करावी लागेल. यात मात्र कोणती शंका जर हा सामना त्यांना जिंकायचा असेल तर, कारण छोटा लक्ष आहे. त्या पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय. रिव्हर्स म्हटलं तर दोधाई तलवार, बनी तर आबादी नाही तर बर्बादी असं म्हटलं जातं. परंतु इथे मात्र धाव मिळाल्याने डॉट चेंडू जाते. प्रशांतने पहिल्या चेंडूवर मात्र चौकार नक्कीच कल्ला होता. त्यानंतर काय कमबॅक केलंय आणि त्याची अपेक्षा असेल ती म्हणजे पुई संघाला, कारण आधीच आपण पाहिलं तर इथे धावा बनवताना थोडंसं आपण मध्ये फलंदाजाने नाराज केलं. 34 धावा मात्र त्यांनी नक्कीच त्याचा बहुत यशस्वी झाले. ते पुन्हा एकदा आपण पाहतो अपील केली जाते. पंचांचा इशारा इथे आपण पाहतो नक्की थोडस आपण पाहते, परंतु आपण पाहते तर इथे भाईजान आपण पाहतो फर्स्ट स्लिपला आपण पाहिले तर इथे एक नक्कीच गल आहे. प्रथमच आपण पाहतोय म्हणजे क्रिकेटची किती ओढ आहे. नक्कीच यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. फर्स्ट स्लिप मध्ये आपण पाहते फिल्डिंग करते कृतिका, आपण पाहते इथे फिल्डिंग करते म्हणजे आपल्या संघासाठी 30 धाव मेहनत करेल यात मात्र कोणती शंका नाही. थोड्याशा धावा कमी आहेत परंतु गोलंदाज इथे मात्र प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मात्र पाहायचा आहे पॉवर प्लेचा किती फायदा होणार. चेंडू सरळ जाईल मात्र इथे 4 धाव्यांसाठी 4 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. तर पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 2 चौकाच्या साहाय्याने मात्र सागर बोबड खेळते. तब्बल 6 चेंडूचा सामना केला आणि 8 धावा इथे झालेल्या आहेत. 35 धावांचं एक छोटं मापक आव्हान आहे, परंतु आव्हान मात्र बनवताना गोलंदाजी जो करणारा संघ आहे त्याला मात्र इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. जी गोलंदाजी दर्या किनारा अष्टमी संघाने केली होती, मग तो रोहित असेल, त्यानंतर आपण पाहतो आकाश असेल, त्यानंतर आपण पाहतो अभि असेल, यांनी काय गोलंदाजी केली. मयूर असेल यांनी काय गोलंदाजी केली. मात्र 6 गडी बाद केलं, तब्बल 34 धावांवर रोखलं होतं आणि इथे मात्र 35 धावांचं आव्हान पेलला जाणार का हे सुद्धा पावलं. सागर मात्र आपण पाहतो 2 चौकारी साली नॉन स्ट्राईकला असेल, स्ट्राईकला रोहित शिंदे. आज आपण पाहतो भारतासाठी रोहित शर्मा नाही आहे, त्याच्या अनुपस्थित आपण पाहतो भारत संघाला थोडंसं नक्कीच टेस्ट असेल किंवा ओडीआय असेल याच्यामध्ये आपण मध्ये पराभव स्वीकारला तो म्हणजे साऊथ आफ्रिका संघासमोर. मग इतर पाहायचं आहे 24 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. गोलंदाजी होतोय या दरम्यान रोहितच्या बॅटिंग मधून आलेला एक काऊ कॉर्नरच्या दिशेने या मिळतील 6 धावा. डीजेला संधी
असे जर फटके लगवले तर ही मॅच सहजपणे पुगावच्या हातामधून निसटले जाईल. इथे मात्र संघर्ष करावा लागेल. नक्कीच तुमच्या समोर आक्रमक फलंदाज आहेत, पण तुम्हाला सुद्धा आक्रमक गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलं होते मंगेशला, आणि नंतर दुसऱ्या चेंडूमध्ये एक तुमारी एक हमारी, इथे डॉट चेंडू. आपण पाहतो अजून सुद्धा 22 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 22 चेंडू आणि 21 धावा मात्र इथे बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारचा प्रयत्न, फटका फसतो. रोहित शिंदे बाद होणार का? नक्कीच रोहित शिंदे एक षटक्या साहाय्याने मात्र खेळतो जातो, मात्र इथे बाद होते. हा असेल पहिला धक्का दर्या किनारा अष्टमी संघाला रोहितच्या स्वरूपामध्ये. नक्कीच आपण पाहते डीजे मास्टर आमचे सांगतात की खलीबली आता मात्र कोणाची होणार खलीबली हे सुद्धा पाहावं लागेल, कारण 21 चेंडू शिल्लक आहेत. रोहितने मात्र आपलं एक चांगलं काम केलं, एक छोटंसं योगदान रोहितच्या माध्यमातून पाहिलं तर रोहितने तब्बल इथे आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 6 धावांचं एक छोटंसं योगदान दिलेलं आहे. छोटीशी मंजिल आहे ती मात्र पार करायचं, एक छोटंसं घर मात्र इथं बनवायचं आहे दर्या किनारा अष्टमी संघाला, कारण समोरच्या संघाने सुद्धा आपण पाहिलं छोटं घर बनवलंय. एक मोठी बिल्डिंग मात्र त्यांना बांधण्यामध्ये यशस्वी ठेवलं ते म्हणजे दर्या किनारा अष्टमी. पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश, सागर साठी टाकलेला चेंडू आणि आपण किती अपील केले जाते, परंतु आत्मविश्वास किती आहे, उत्साह जास्ती आत्मविश्वास कमी. संदीप आपण पाहता नक्कीच त्याला माहिती आहे सागरचा विकेट हा किती महत्वाचा आहे. जर इथे सागरचा विकेट आपण घेण्यामध्ये यशस्वी ठरलो तर या मॅचचं चित्र बदलू शकतो, या मॅचचं पारडं बदलू शकतो, हे संदीप मुंडेला माहिती आहे. त्याच्यामुळे अपील केले जाते, परंतु दक्ष असे पंच आहेत संकेत सर आणि प्रशांत सर. पुन्हा एकदा मंगेश, पुन्हा एकदा आपण पाहतो तर एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू सरळ निसटते. भाग मिल्का भाग पाठलाग केला जाईल. त्याच दरम्यान मात्र इथे 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावाचं मानस होतं, परंतु धाडस करू शकत. पण डीजे का लावला? 2च धावा आहेत. लक्ष ठेव मित्रा, धावसंख्या 2 निवाडेल. धावसंख्या होती ती मात्र इथे पुन्हा एकदा आपण पाहता आता इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने सरळ चेंडू ट्रायल होईल आणि इथे मात्र मिळतील त्या सागरला 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढेल आणि आता मात्र डीजेला संधी असेल. तर हा वादळ वारा कशासाठी आलाय हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, परंतु इथे आपण पाहतो तर सर्व सन्मान चिन्ह पडलेले आहेत. आणि खऱ्या अर्थ नक्कीच भाईजान आज आपण रोहा विभाग नाही तर मी पूर्ण विभागाचा विजय म्हणतो. मानगाव विभाग असेल, अलिबाग विभाग असेल, महाड असेल, अख्खा रायगड विभागामध्ये आपण प्रथमच मी तर पाहतोय की मुलगी इथे क्षेत्ररक्षण करत आहे. नक्कीच तिचं कौतुक करत एवढं कमी आहे, कारण आपण पाहिजे तर हा खेळ सुद्धा असा आहे की तिथे दुखापत सुद्धा होऊ शकते. एखादा चेंडू नक्कीच आपलं म्हणजे दुखापत करतो, कुठे बोट म्हणजे लागू शकते माहिती आहे. हे असताना सुद्धा आपण पाहता येतं ती कृतिका आपण पाहतो तर आपल्या संघासाठी इथे फील्डिंग करण्यासाठी आलेली आहे. तिचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत सुद्धा करेन सुनार सीधा चषक साठी. जी मैं भी शुक्रिया अदा करना चाहूंगा क्योंकि ये भव्य दिव्य टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया हुआ है और इस प्रतियोगिता में एक लेडी यहाँ पर मैदान पर खड़ी होती है और ऐसे तमाम लेडियों को भी ये मौका मिलना चाहिए. उन्होंने भी अपना वर्चस्व जिस तरह से मंथना रहती है अपनी इंडियन टीम की, उसी तरह से ये कृतिका संदीप मुंडे, मैं संदीप सर का भी आभार व्यक्त करना चाहूंगा जिन्होंने इस लड़की को ये प्लेटफॉर्म दिया है और प्लेइंग 11 में चांस दिया है. तो ये सैल्यूट रहेगा संदीप सर आपको भी, जिन्होंने इस कृतिका को चांस देकर पूरे रायगढ़ में दिखाया है कि लड़की भी हर प्लेटफॉर्म पे खड़ी रह सकती है. ओवर टू उमेश. तर नक्कीच आपण पाहते तर काही वेळानंतर किंवा काही वर्षानंतर आपल्याला हे संघ सुद्धा पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थाने नक्कीच जे आयोजक आहेत ते नक्कीच त्यांचं प्रयत्नशील असेल की काही वर्षानंतर आपण इथे हे संघ खेळण्याचा प्रयत्न करू. परंतु इथे 18 चेंडू आणि 15
धावांची गरज असताना त्या दरम्यान पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून चेंडू सरळ सीमा पार, इथे मिळतील त्या 6 धावा. डीजेला संधी. तर धावसंख्याबाबत 26 धावा इथे झालेल्या आहेत आणि या मॅच पूर्णपणे चित्र बदललंय, कारण फलंदाज आपण पाहते बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या मॅचची हवा निघून गेलेली आहे. या 6 धावा, धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 32 धावा झालेल्या आहेत. मात्र 3 धावांची गरज आहे. फलंदाज आपण पाहते तर राजू वाघमारे यांनी मात्र कोणतीच संधी दिलेली नाहीये. मात्र बॅक टू बॅक 2 षटकांची हॅट्रिक होणार का? आणि नक्कीच आपण पाहिलं तर तिसरा चेंडू आणि हा सुद्धा जाईल सीमा पार, देत धक्का घेत छक्का, षटकाची हॅट्रिक आणि दर्या किनारा अष्टमी संघ मात्र इथं सहजपणे विजय प्राप्त केला आहे. विजय संघाचे अभिनंदन, तसेच हारले संघाचे सुद्धा अभिनंदन. तर चला आपण लगेच या मॅचचं मॅन ऑफ द मॅच कोण असेल पाहूया. तर सागर बोबड या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा ठरतोय. या सॉरी तर नक्की या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरणार आहे मी सागर बोबड आणि त्यानंतर की पंच साठी